धुळे शहरातील देवपूर परिसरात झालेल्या पितापुत्राच्या दुहेरी हत्या प्रकरणामध्ये न्यायालयाने तब्बल 11 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। धुळे जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती जयश्री पुलाटे यांनी हा निकाल दिलाय। एकूण 13 आरोपींपैकी 11 जणांना दुहेरी जन्मठेपेची तर एका आरोपीला 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे, तर गुन्ह्यातील एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे। 8 जून 2018 रोजी धुळे शहरातील वानखेडकर नगर परिसरामध्ये रावसाहेब पाटील तसेच त्यांचा मुलगा वैभव पाटील या पितापुत्रांची पूर्व वैमनस्यातून तलवार तसेच धारदार शस्त्रांनी वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह 13 जणांवर देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान खटल्यात तब्बल 32 साक्षीदारांची सरकार पक्षातर्फे साक्ष तपासण्यात आली। खटल्याचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांनी 13 पैकी 12 आरोपींना दोषी ठरवत 11 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। देवपूर येथील वानखेडकर नगरजवळ बोरसे नगर होते, त्या ठिकाणी मयत रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव पाटील यांच्यावरती बाजीराव पवार यांच्या सांगण्यावरून कट रचण्यात आला होता आणि त्यानुसार दोघांची निर्गुण हत्या करण्यात आली होती। यात एकूण 13 आरोपी होते। 13 आरोपींपैकी 11 आरोपींना डबल जन्मठेपेची शिक्षा मेहरबान न्यायमूर्ती जयश्री पुलाटे यांनी ठोठावली आहे। त्यापैकी एक आरोपी जो होता वैभव उर्फ सोनू अरुण पवार यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे। त्या निकालाविरुद्ध आम्ही हायकोर्टात जाणारच आहे। त्याप्रमाणे विक्की वेळीस याला भादवी कलम 212 प्रमाणे 5 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे। दुर्मिळातली केस ही अशी होती की ज्याच्यामध्ये 11 आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। त्यात रावसाहेब पाटील हा बाजीराव पवार याने बाळापूर ग्रामपंचायतमध्ये इलेक्शन झालं होते, तेव्हा बाजीराव पवारच्या अगेन्स्ट त्यांनी काम केलं होतं। याच्यावरून त्यांची धुसफूस चालू होती। त्यानंतर 6 तारखेला दांडी पौर्णिमेच्या कार्यक्रमावरनं परत त्यांची धुसफूस सुरू झाली। 7 तारखेला पण परत त्यांनी वैभव पवारला पण धमकी दिली, वैभव पाटीलला धमकी दिली। ह्या सलग घटना झाल्यानंतर 8 तारखेला ही खुन्नस काढण्यासाठी त्यांनी एक कट रचला आणि स्वस्तिक टॉकीज येथे बरेच आरोपी एकत्र आले। त्यांनी हा कट कसा रचला या बाबतीत पण आम्ही पुरावा दिला। तो पुरावा ग्राह्य धरून भादवी कलम 302 व 120B प्रमाणे बाजीराव पवारला पण यांनी यात दोषी धरलेले आहेत आणि एकूण 11 लोकांना जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। 2015 मध्ये बाळापूरच्या इलेक्शनवरून हा वाद झाला होता। त्यानंतर 2018 मध्ये होळीचा दांडा काढण्याच्या कार्यक्रमावरून परत तो वाद चिघळला। त्यानंतर 6 तारखेला 7 तारखेला परत वाद झाले। मग नंतर 8 तारखेला ही भयानक घटना घडली। त्यानंतर मी प्रशासनाच्या व कोर्टाच्या विनवण्या करून रीतसर कोर्टात दाद मागितली। वेळोवेळी पाठपुरावा करून मला खूप संकटांना सामोरे जावे लागले। कधी धमक्या आल्या, कधी पैशांचे प्रलोभन आले, पण आम्ही कशालाही बळी न पडता खंबीरपणे उभे राहून या निर्णय आजपर्यंतचा हा निर्णय पाठपुरावा करत राहिलो आणि शेवटी आज आमच्या मनासारखा निर्णय आला आहे। जरी 2 जण सुटले तरी त्याची खंत आहे आम्हाला। त्यांचा आम्ही अपिलात जाण्याची तयारी ठेवली आहे। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।